बुलेटिनच्या सुरुवातीला एक ब्रेकिंग न्यूज आहे, ती म्हणजे अजित पवारांच्या विमान अपघातासंदर्भात पत्रकार परिषद घेऊ नये असं जय पवारांना सांगण्यात आलंय असा दावा आमदार रोहित पवारांनी केलाय। आपल्याला आठवत असेल काही दिवसांपूर्वी जय पवार या संदर्भात पत्रकार परिषद घेणार होते, मात्र काही अपरिहार्य कारणामुळे त्यांची पत्रकार परिषद पुढे ढकलली गेली असं सांगण्यात आलं होतं आणि त्यावरून आता आमदार रोहित पवारांनी हा मोठा दावा केला आहे। अजित पवारांच्या अपघातासंदर्भात पत्रकार परिषद घेऊ नये असं जय पवारांना सांगण्यात आल्याचं रोहित पवार म्हणतायत। तर माझ्यावर कुणाचाही दबाव नाही, आम्ही दादांच्या विचारांचे लोक आहोत, तपास यंत्रणांची माहिती समोर आल्यावर बोलणार असं म्हणत रोहित पवारांच्या दाव्याला जय पवारांनी उत्तर दिलंय। जय पवारांना या बाबतीतली प्रेस कॉन्फरन्स घ्यायची होती, पण त्यांना प्रेस कॉन्फरन्स घेऊ नये असं कुठेतरी तिथं सांगण्यात आलं असं मला कळतंय। ते का सांगण्यात आलं हे मला सांगता येणार नाही। त्यांच्या पक्षातल्या लोकांनी, त्यांच्या पक्षातल्या नेत्यांनी सांगितलं का भाजपच्या नेत्यांनी सांगितलं हे अजूनपर्यंत तिथं त्या ठिकाणी स्पष्ट नाही। माझ्यावरती कोणाचाच दबाव नाहीये। आज जसं मी पिंकी मालिनीच्या कुटुंबाला भेटायला आलोय, मला पण स्वतःला अजून काय माहिती पाहिजे, कारण सगळ्यांच्या समोर येऊन नुसतं काय गोष्टी बोलून तिथं फायदा नाही। आपल्याला सगळी खरी माहिती पाहिजे आणि सगळ्यांच्या समोर तथ्य यायला पाहिजे। त्याच्यामुळे आम्ही विचारपूर्वक हा निर्णय घेतला सगळ्यांनी, आणि दबाव आमच्यावरती कोणाचाच नाहीये। आम्ही दादांचे विचारांचे आहेत आणि आम्हाला वाटलं जर दादा असले असते आणि जर त्यांना काय थोडी माहिती मिळाली असती तर त्यांनी पत्रकार परिषद घेतलीच नसती, त्यांनी पूर्ण माहिती घेऊनच ती पत्रकार परिषद घेतली असती, तसंच माझे विचार आहे।